राधे राधे. चित्रावती म्हणजे काय आणि ती कशी घालतात? ॲक्च्युली आपल्याला ना काही गोष्टी माहिती असतात, पण काही गोष्टी ना आपल्याला नव्याने कळतात जेव्हा नवीन आपण काहीतरी वाचतो त्यावेळेला. तर तुम्हाला माहितीच आहे की हल्ली डायनिंग टेबलावर पण करतात, पण पूर्वी खाली बसून पाण्याने आपल्या ताटाभोवती वर्तुळ काढून उजव्या बाजूला 5 घास ठेवत असत. हां, तर त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे. हं. इतकं सुंदर शास्त्र त्याच्या मागचं आहे की आपण जेव्हा करायचे, पुरुषच करतात, बायकांना नाही ते करतायत. तर तेव्हा म्हणायचे चित्राय नमः, चित्रगुप्ताय नमः, यमाय नमः, यमधर्माय नमः, अमृत परस्तरणमसी सर्वेभ्यो भूतेभ्या स्वाहा, असं म्हणून ते 5 घास ठेवायचे. याच्या मागचा अर्थ असा होता, चित्र आणि चित्रगुप्त यांच्याकडे आपला सगळा हिशोब असतो आयुष्याचा. आणि यम आणि यमधर्म हे मृत्यू आणखी न्याय देवता आहेत, तर त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी हा मंत्र असतो. आणि पूर्वी बघा बैठी घरं होती, असे काय मजले किंवा फ्लोर्स नव्हते आणि शेणांनी सारवलेलं वगैरे असं घरं होती. त्यावेळेला जेव्हा आपण खाली जेवायला बसायचं तेव्हा म्हणजे ताटामध्ये किडा मुंगी येऊ नये म्हणून मग ते पाण्याने वर्तुळ काढायचे. पण जेव्हा ते वर्तुळ काढायचे तेव्हा ती किडा आणि मुंगी यांनासुद्धा खायला अन्न नको का, म्हणून मग ते 5 घास ठेवायचे. आणि ते 5 घास देवऋण, पितृऋण, ऋषीऋण, मनुष्य ऋण आणि भूत ऋण असं ते त्याच्या मागे ठेवण्याचा उद्देश असायचा. देवऋण म्हणजे देवी शक्ती जी असते ती आपलं रक्षण करते. पितृऋण म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्याला कुटुंब दिलं, आज आपण आहोत ते कुटुंबात आहोत म्हणून. ऋषी ऋण म्हणजे ऋषींनी आपल्याला धर्माची सगळी संस्कृतीची स्थापना केली ज्याच्यामध्ये आपण आता आहोत. मनुष्य ऋण म्हणजे मानवाने समाजाची स्थापना केली म्हणून मनुष्य ऋण. आणि भूत ऋण म्हणजे निस्वार्थपणे माणसांची सेवा करणाऱ्या प्राण्यांविषयी कृतज्ञता. ह्या सर्वांना घास अर्पण करायचा. पूर्वीच्या काळी ब्राह्मण, विद्वान, आश्रित, पाळीव प्राणी आणि कीटक यांना अन्न दिल्याशिवाय लोक भोजन करत नसत. पण आता काळानुसार परंपरा बदलली, सगळंच बदललं. त्यामुळे ते 5 घास ठेवून असं प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा आणि ब्राह्मणेन स्वाहा असं म्हणून ते आचमन करून मग पुरुष लोक जेवायला सुरुवात करतात. शास्त्रात स्त्रियांना चित्रावती देण्याचा मान नाही आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि उपनयन संस्कार म्हणजे मुग्ध झाल्याशिवाय हे करू शकत नाही असं. तर मला ना हे सगळं खूप म्हणजे आवडलं म्हणून मी हे शेअर केलं. पूर्वी सोहळ्याने स्वयंपाक वगैरे करायचे आणि त्यामध्ये हे सगळं असायचं म्हणून मी म्हटलं हे जरा नवीन आपण शेअर करावं. म्हणजे माझ्या दृष्टीने नवीन होतो, बऱ्याच जणांनाही माहिती पण असेल. पण आता मी जरा आपले लाडकं ते खरंच छान मजा येते ह्याच्यात. आता मी सिंह राशीचं काल मी ना चुकून वृश्चिक म्हटलं, वृषभ नंतर करेक्शन केलं म्हणून मी तो व्हिडिओ परत केला नाही, कारण ती दुसरी रास वृषभ आहे, मी चुकून वृश्चिक म्हटलं. आज आपण 3 राशींबद्दल बोलूया. सिंह रास माझी रास आहे. तर ती सूर्य अग्नी हे त्यांचं प्रतीक आहे. नाही, सूर्यच असतो त्यांचा, अधिपती सूर्यच असतो सिंहाचा. ती गरम असते, वृक्ष असते आणि सिंह ही पुढची रास आहे. हे सिंह ह्याच्यावरनं अतिशय सकारात्मक असतात, स्थिर असतात. अशा व्यक्ती म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी पण उंच मजबूत असे असतात, प्रभावशाली असतात.
आणि प्रभुत्व संपन्न असतात. हे जातक ना उदार असतात आणि अंधकार दूर करतात. अर्थात सूर्य त्यांचा हे असल्यामुळे अंधकार दूर बुद्धीने निर्णय घेतात. भावनाच्या पेक्षा आधी बुद्धीचा विचार करून बुद्धीने भावनेने निर्णय नाही घेतले. हा आत्मविश्वास भरपूर असतो, नेतृत्व असतो आणि स्पष्ट वक्ते असतात. म्हणजे आता तुम्हाला सांगते, आणि ह्यांचा आजारपणातनं हृदयाशी आणखीन रक्तनलिकेशी संबंध असतो. मी मागच्या व्हिडिओत म्हटलं की नाही, आपलं ना कुठे कनेक्शन होतं. तर ह्या म्हणजे सिंह राशीच्या लोकांना कसे मी कनेक्ट झाले ते मी सांगते. ती माझा थोडासा स्वभाव असाच आहे. आणि दुसरं म्हणजे हृदयांचे विकार होतात. आणि माझी ओपन हार्ट सर्जरी झाली आहे 2 वर्षापूर्वी. म्हणजे आपण कसे कुठे ना कुठे कनेक्ट होतो. कधी आपल्या स्वभावात होतो, कधी आपल्या वागणुकीत होतो, कधी आपल्या आजारात होतो. तर मी अगदी म्हणजे जेव्हा हे वाचलं तेव्हा म्हटलं अरे बरोबर आहे माझं. म्हणजे असं आपण थोडंसं कनेक्ट होतो. असं म्हणून मी म्हटलं हे जरा शेअर करायचं. काही जणं स्वभावात होती, काही जणं आणि कशात होतील, है की नाही. आता दुसरी कन्या ही 6वी रास आहे. हिचा मुख्य हे बुध असतो. हे द्विस्वभावी असतात. ते पृथ्वी आहे त्यांचं, जसं हे सूर्य आहे सिंहाचं, तसं हे पृथ्वी आहे, शुष्क असतात. ते धनापेक्षा ना बुद्धीला महत्त्व देतात कन्या राशींचे लोक. कर्ज ठेवत नाहीत. आपल्या स्वभाव लाजाळू असतो. ते उंच आणि बारीक असतात. यातलं कुठलं तरी एक जरी तुम्हाला म्हणजे हे झालं ना तरी तुम्ही ते रिलेट करू शकता. त्यांचे केस आणि डोळे काळे असतात, कळलं की नाही. आणि भरभर चालतात. ते फास्ट चालणारे असतात, चतुर असतात, इमानदार असतात, भावनिक असतात. आणि त्यांना त्रास जरासा आतड्यांचा होतो. आतड्यांचा आणि गळ्याचे असे आजार त्यांना असतात. आता 7वी आहे तुळा राशी पण खूप चांगली आहे. तुळा राशी हे शुक्र ते उंच असतात, सकारात्मक. तुळा रास पण पुरुष म्हणजे जशी सिंह आहे ना तशी तुळा रास पुरुष आहे. आणि ते वैश्य म्हणजे व्यापाराकडे जास्त असतात. ते उंच असतात. त्यांचे ओठ जरा पातळ असतात. आणि प्रमाणबद्ध म्हणजे आटोपशीर शरीर असतं. वेडेवाकडे सुटलेले नसतात, संतुलित असतात. आणि ह्याने पण शांत असतात अगदी. नंतर सुखी असतात ते. आणि हे जे कारण ह्यांचा मेन हा शुक्र असल्यामुळे ना त्यांना म्हणजे अत्तर, संगीत म्हणजे असं छान चौकीची जास्त आवड असते, कळलं की नाही. कला याच्यामध्ये असतात. आणि कौटुंबिक ते खूप सुखी असतात कारण ते समाधानी असतात. आणि त्यांना असं सगळं छान छान आवडतं. फुलं, निसर्ग किंवा छान चौकी, चांगले कपडे घालायचे, म्हणजे चांगल्या ठिकाणी जायचं, असं सगळं चांगलं. आणि असं जरा थोडं चैनीची त्यांना आवड असते. त्यांना आजार किडनीचा किंवा पाठीचा खाण्याचा होऊ शकतो. आणि मी जे नेहमी सांगते तेच की आपल्या नशिबात जे आहे ते बदलू शकत नाही. पण आपण जेव्हा जप करतो आपल्याला फक्त ना ते सहन करायची ताकद येते नामजपाने. अर्थात प्रत्येक वेळा काय आपण वाईटच वागतो असं नाही. आपण काय भिलं नव्हत का. चांगलं आणि वाईट दोन्ही आपल्या नशिबात जे आहे, जे कर्माचे जे आहे, कर्माचे लिहिले आपल्या नशिबात दिली. त्याच्याबद्दल एक फार छान एका ह्याच्यात मी वाचलं, ते मला इतकं पटलं की अर्जुनाच्या बाजूला कृष्ण होता. अर्जुनाचा मुलगा ज्या वेळेला लढायला जातो, अभिमन्यू आपल्याला माहिती आहे, त्याला चक्रव्यूहात मरणार हे कृष्णाला माहिती नव्हतं. आज देव तो, त्यांना नक्कीच माहिती असणार नाही. पण त्याच्या कर्माचे भोग कृष्ण अर्जुनाच्या बाजूला असूनही तो जर थांबवू शकला नाही तर आपण काय, आपले भोग कुठे कोण हे करणार. तर त्यामुळे मी नेहमी सांगते की कर्माचे भोग आपल्याला भोगायला लागतात. फक्त नामजपाने ते सहन करायची ताकद मात्र आपल्यात येते असं मला नेहमी वाटतं. आणि ह्याच्यावर नक्कीच तुम्ही पण विचार करा. राधे राधे.